सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या सीना नदी काठ जो आहे तो सीना नदी काठच्या शेतकऱ्यांचं जे आहे ते अतोनात नुकसान झाल्याचं आपण पाहतोय। मागील 8 दिवसापासून या सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना जो आहे तो मोठा आसमानी संकटाचा सामना या महापुरामुळे करावा लागतोय। आपण सध्या जर पाहिलं तर सीना नदी काठी आहे, आपण दारपळमध्ये आहे आणि आपण जर पाहिली तर माझ्या पाठीमागे पूर्णपणे नदी काठचा जो भाग आहे तो जलमय झाल्याचे चित्र आहे। हे कोणताही तलाव वगैरे नाहीये किंवा काही नदीचं स्वरूप नाहीये, तर आपण पाहिलं तर हा नदीचा काठ आहे आणि प्रत्येक शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिकांची जी ती घरे जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। तहसील प्रशासनाकडून या नागरिकांचं जे आहे ते स्थलांतर केलं गेलंय। 16 निवारा केंद्रामार्फत जे आहे ते या नदीकाठच्या बाधित गावामधील नागरिकांना जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलंय। काही नातेवाईकांकडे राहत आहेत। या सीना नदीकाठचा जो विसर्ग आहे जो काल रात्री जवळपास 1,50,000 पर्यंत गेला होता तो आता 1,08,000 इतका झालेला आहे। त्यामुळे कमी अधिक प्रमाणामध्ये हा विसर्ग कमी होतोय। मात्र दुसरीकडे पूरजन्य परिस्थिती जी आहे ती एकीकडे ओसरताना पाहायला मिळते। हे चित्र फक्त नदीकाठचं आहे, त्यामुळे अनेक नागरिकांच्या जीविताला कोणत्याही प्रकारची धोका या ठिकाणी नाहीये। मात्र नागरिकांच्या घराचं असेल शेतीचं जे आहे ते प्रचंड नुकसान झाल्याची स्थिती आहे। प्रशासनाकडून देखील इथं पंचनामे केले जात आहेत। आपण जर पाहिलं तर सीना नदी काठ आहे, आपण जर पाहिलं तर मी कॅमेरामन नागनाथला विनंती करेन कशा पद्धतीचं हाल अपेष्टा जे आहे ते सीना नदी काठच्या शेतकऱ्यांचं झालेलं सर्वदूर आपण जर पाहिली ही शेती या ठिकाणी ऊसाची शेती पूर्णपणे आहे। नदीकाठचा जो भाग आहे तो ग्रीन बेल्ट समजला जातो माढा तालुक्यातला। मात्र या प्रकारची शेती जर तर पूर्णपणे तळ्याचं स्वरूप जे आहे ते या शेतीला प्राप्त झाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हातातोंडाशी आलेली पिकं जी आहेत ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे। ऊस असेल, मका असेल, सोयाबीन सर्व पिके जमीनदोस्त झाल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। आपल्या समेत या गावातले नागरिक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कशा पद्धतीची परिस्थिती आहे, काय एकंदरीत सर्वत्र पाणीच दिसतंय? समजच पाणी आहे इथं। इथनं सध्या दिसतंय इथनं 1 किलोमीटर नदीचं पात्र खाली आहे, पण तेवढं पाणी वर आलंय। या ठिकाणावर 1 किलोमीटर लांब आहे ना? 1 किलोमीटर दिसतंय ते पूर्ण नदी आहे। त्याच्या खाली नदीला पात्र आहे, पण इतक्या लांब पाणी आलंय, पूर्ण गावात पाणी शिरलंय। कशा पद्धतीचं इथं नेमकं प्रशासन असेल किंवा काय पंचनामे असतील किंवा घरांचं नुकसान प्रशासन पोहोचलंय का? आता सध्या प्रशासनाला जेवढी माणसं बाहेर काढली ती, पण गावात याला अडचण आहे। बेंद ओढ्याला भरपूर पाणी आहे, त्यामुळे गावात कोणी येऊ शकत नाही। रस्ता नसल्यामुळे रस्ता नसल्यामुळे मदत म्हणलं तर मग मातपूर वडशिंग मार्गे येते। कशा पद्धतीचे आहे प्रशासनाला इथं पोहोचण्यात अडथळा आहेत रस्त्यामुळे भरपूर अडचण येते। आता तुम्हाला जसं आम्ही घेऊन आलो तसं त्यांना बी घेऊन यावं लागते ट्रॅक्टरच्या साह्याने। दुसरं कुठलंही म्हणजे रस्ता नाही, काय नाही, अडचण भरपूर आहे येण्यासाठी। आपण जर पाहिलं तर रस्त्याची मोठी अडचण आहे या ठिकाणी। आपण जर पाहिलं तर आपण देखील इथं मोठ्या हालापेष्टा सहन करत असेल किंवा अडचणीचा सामना करत या ठिकाणी आपण पोहोचलोय। ज्या पद्धतीने प्रशासनाला देखील इथं येणं पोहोचणं कठीण आहे, कशा पद्धतीचा सामना करावा लागतोय दारपळकरांना? आता सध्या दारपळीची परिस्थिती खूपच बिकट आहे। गावातील प्रत्येक नाही तर 70% गावामध्ये पाणी शिरलं आहे। प्रत्येकांच्या घराघरात पाणी आहे। जनावरांना खायला चारा नाही, तर एवढी बेकार परिस्थिती आहे। गावाला एकही मार्ग यायचा नाही, तेवढा एक विरायचा रस्ता आहे। स्वतः माढा तालुक्याचे आमदार ट्रॅक्टर चालवून या ठिकाणी आले। एवढी बिकट परिस्थिती आज गावात झालेली आहे। गावाला संपर्क कुठल्याच मार्गाने आपण जर पाहिलं तर गावाला या ठिकाणी रस्ता नाही, त्यामुळे प्रशासन देखील इथं या ठिकाणी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत नाही। आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून खाली जवळपास 1 ते 1 किलोमीटर लांब नदीचं पात्र आहे। तिथून इथपर्यंत जे आहे ते जवळपास ग्रामपंचायत कार्यालय असेल, इथल्या या मातेच्या दुर्गा मातेची स्थापना देखील या मंडळाच्या वतीनं दरवर्षी केली जाते मोठी ही आहे। मात्र तिथं देखील हे पाणी पोचल्याचं एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे प्रशासनानं असेल किंवा लोकप्रतिनिधींनी देखील आता ज्या पद्धतीनं आमदार महोदय पोहोचत आहेत, सर्वच लोकप्रतिनिधी येत आहेत, मात्र ग्राउंड लेवलला येऊन पंचनामे देखील तितकेच तत्परतेने होऊन ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं शेतकऱ्यांना की या दिवाळी अगोदरच जी आहे ती मदत आम्ही मिळवून देऊ, त्या पद्धतीने आता ऍक्शन प्लॅन देखील होणं तितकंच गरजेचं आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन नागनाथ शिंदेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, सीना नदी काठ, दारपळ, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।